चला झालं. हो झालं. काय मोन्या सकाळी सकाळी जोड्या ना पिक्चरला वाटतं. नाही, राणीच्या बागेत जातोय वाघाला घाबरवायला. येताय? काय वहिनी तुम्ही पण. अरे नाही समीर, मी कामावर चाललोय आणि शोभा चालली बबी मावशीकडे. गावाहून तांदूळ आलेत ना, ते घ्यायचे. अहो त्यांना काय सांगते, चला लवकर. हो. अरे चल ना, काय चाललंय तुझं? आटप ना पटापट. हो हो. चालू होत नाही ना तुझी स्कूटर. सकाळी सकाळी नको त्यांची तोंड बघितली ना की असंच होणार. विकून टाकती आता. फुकट पण कोणी घेणार नाही ती. भंगार मध्ये दे तुझी स्कूटर. ऐक ना शोभा, जाते मी. शोभा ऐक. शोभा, काय भानू झाली सगळी कामं? थांबा 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 थांबा. या 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 या. हा, तुम्हाला कुठे जायचं सांगा, मी सोडतो तुम्हाला. नाही जाईन मी. अहो नाही, अहो इतकी वाहनं आहेत त्यात, शिवाय रस्त्यात खड्डे आहेत. बघा जरा. मला दिसतंय हो. दिसतंय तुम्हाला? ते रस्ता क्रॉस करताना ते हे हो त्याचं काय ना, रस्ता क्रॉस करताना मला थोडासा फोबिया आहे हो. पण थँक्यू तुम्ही मला रस्ता क्रॉस करून दिला त्यामध्ये. हो का? थँक्यू. बरं बरं. माझी स्कूटर कुठे गेली? इथेच ठेवली होती. हो साहेब, एक मिनिट. हा ते उडत साहेब, माझी गाडी गेली. अशी कशी गेली गाडी? काय माहिती कशी गेली. कुठे लावली होती? ते इथे लावली होती. आता तिथे लावली होती म्हटल्यावर साहेब घेऊन जाणार ना गाडी. हो, पण साहेब का घेऊन जाणार माझी गाडी? काय तिथं बघा जरा. आता नो पार्किंग मध्ये गाडी लावली म्हटल्यावर साहेब घेऊन नाही का जाणार गाडी? नाही. बापरे, नो पार्किंग पाहिलंच नाही मी. हो, मग आता काय करायचं? 300 रुपये द्या, आम्ही पावती देतो. ती पावती घेऊन नाना रोड पोलीस चौकीला जा आणि सोडवा गाडी. हा, 300 रुपये? अरे बाप. पन्नास, 90, 100 रुपये द्यायचं काय? हॅलो, हां हां माया मॅडम. नाही नाही, आलोच. हो आलोच.
आलो. काय करू? माया मॅडम कडनं पैसे मागू का? म्हणजे स्कूटर तरी सोडवून आणता येईल. म्हात्रे किती उशीर केलात आज? वाजलेत बघा किती. अहो ते माझी स्कूटर म्हात्रेहो, बरं झालं तुम्ही आलात. मला उद्या मुलाच्या शाळेची फीस भरायची आहे. सगळी जमवाजमव सुरू आहे. आपलेही पगार नाही झालेत. म्हात्रे, मला 100 रुपये मिळतील का? हा हो देतो ना. हे 90 रुपये आहेत. हे घ्या 5 रुपयाची 2. थँक्यू म्हात्रे. हॅलो शोभा. हॅलो मोन्या, मी पोचल्या बबी मावशीकडे. हो. हे बघ, संध्याकाळी तुझी ती खटार आहे ना, ती घेऊन मला घ्यायला ये. तांदळाच्या 2 पिशव्या जड आहेत, मला नाही उचलणार त्या. ऐक ना शोभा, आता काय झालं तू मला कारण देऊ नको रे, संध्याकाळी घ्यायला ये. चल ऐक बोल. एवढी कसली कामं असतात ग त्याला? हातात कात्री घेऊन बायकांच्या मागे तर फिरत असतो ना. हा, तू जरा गप्प बसशील का? आधीच माझं डोकं फिरलंय. मास्टरड्याचा राग माझ्यावर कशाला काढतेस? येऊ दे ना त्याला, तर दाखवते बघ. सांगितलं होतं खटारा घेऊन ये. या 2 पिशव्या मला उचलणार नाहीत, पण आला नाही. रिक्षावाले पण मेले ना त्यावेळेला बरोबर येत नाही. ताई, काहीतरी अडचण असेल म्हणून आले नसतील मालक. बोलल्या सतत त्याचं वकील पत्र पदराला बांधूनच फिरत असतात वकिलीण बाई. मालक नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम मध्ये असतील. मला जायला हवं. ताई, मी आले. हा, कुठे आले? ते काम होतं ते. कुठेही जायचं नाही, इथे उभी राहा. मालक, मालक. वकिलीण बाई, तुमचा आशीला आला. आलास? कुठे होतास? हा शोभा, काम खूप होतं. खटारा बंद पडली. बोल. नाही गाडी बंद पडली ना? मी सांगितलं होतं तुला भंगारवाल्याकडे दे म्हणून. शोभा स्कूटर गेली. कुठं गेली? गाडी गेली? कुठे गेली गाडी? आरटीओनी उचलली. का? त्यांना बाकीच्या गाड्या नव्हत्या उचलायला? नाही, होत्या गाड्या पण मालक, हो. पाणी पिऊ नकोस. नाही बाकीच्या होत्या, पण मी नो पार्किंग मध्ये पार्क केली चुकून. मग आता काय करणार? 300 रुपये दंड भरायचा आहे. अरे पण मी म्हणते नो पार्किंग मध्ये गाडी लावायचीच कशाला? शोभा, मी ते एका माणसाला रस्ता क्रॉस करून द्यायला मदत. हा करा, अजून समाजसेवा करा आणि स्वतःचा किस्सा कापून घ्या. आता ना तो माणूस आहे ना, त्याला भेट, त्याच्याकडनं 300 रुपये घे आणि दंड भर. मी तुला अजिबात पैसे देणार नाही. बरोबर आहे शोभे, अजिबात पैसे देऊ नको त्याला. तू झालंय का? त्यातली एक पिशवी उचल आणि खाली जा. जाते. सावकाश. होय होय. मी येऊ का पिशवी? काय नका, गाडी नाही सांभाळतात, पिशवी घेऊन येत आहेत. मालक पाणी. काही पाणी द्यायचं नाही त्याला. आणि तू काय थोबाडाकडे बघत उभा राहिलास? जेवण नाही करायचंय? हा, का स्कूटर गेली म्हणून दुखवटा पाडू आता? नको. त्यातले तांदूळ घे आणि कुकर लाव. 300 रुपयाचं नुकसान करून राहिला माणूस. मोन्या, अरे एवढ्या रात्री कसली खाडकूड लावली आहेस?
झोप रे आता. आवाज केलास तर याद राख. हो. मोहन, तुझी स्कूटर येईल आणि तू ऑफिसला तुझ्या स्कूटरवरूनच जाशील. शोभा मी येतो. हेल्मेट काय डोक्यावर ठेवून रस्त्याने चालत जाणार आहेस? मी येतो शोभा. अरे कसा जाणार आहेस? चालत जाईल आता. पोलिसांनी स्कूटर उचलून नेली तेव्हा काय तुझी अक्कल पण नेली का रे? चालत जाणार आहे. हे घे, बसने जा. ए राजू नीट टाक ना. हा घे त्याला घे. ए मोन्या तुझी स्कूटर काढा. बॉल लागला तर आम्हाला नाही सांगायचा. स्कूटर नाही आहे. मग ती कोणाची आहे? शोभा शोभा शोभा. मास्टरडेची गाडी तर पोलिसांनी उचलली होती ना, परत कशी आली? शोभा 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 शोभा. काय झालं? शोभा. आता काय उचललं? नाही काय नाही उचललंय गे. पैसे? पैसे का परत देतोस? सांगितलं ना तुला बसने जा म्हणून. नाही शोभा पैशाची गरज नाही. स्कूटर आहे खाली. काय? हो स्कूटर खाली? खाली स्कूटर आहे. अशी कशी उचलून नेली होती ना? वा आहे खाली. अच्छा अच्छा, म्हणजे रात्री तू ते खाडखुड करत होता. तू रात्री स्कूटर घेऊन आलास? पण तुझ्याकडे पैसे कुठून आले? नाही नाही शोभा पैसे नाही दे. पैसे न घेता स्कूटर आणलेस? अरे वा मोन्या, हुशार झालास तू एकदम. हा तिच्याकडे काय बघतोयस? ती काय कोणाला सांगणार नाहीये की पैसे न घेता तू स्कूटर घेऊन आलास. ए भानू, सांगू नको कोणाला. नाही, मी नाही सांगणार. हा बरं चल, बरं झालं. मला जरा बँकेत सोड, ते पासबुक अपडेट करायचंय मला. हा चल 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 पटकन चल चल चल. हा, आणि हे बघ, काय काय थांबा. अरे हा. चल. आणि स्कूटर चालू होईल ना नक्की? हा, आणि आता नो पार्किंग मध्ये गाडी लागू नकोस. प्रत्येक वेळेला दंड भरायला काय पैसे असणार का आपल्याकडे? काय हो मावशी, स्कूटरकडे काय बघताय? तुला काय करायचंय? चल चल पटकन, चला उशीर शोभे, होतोय. गाडी कशी आणलीस? पैसे दिलेस? आली कशी पण? तुला काय करायचं आहे? गप ना जरा. हा, चल. हो चल. आली म्हणजे? तुला माहितीच नाही का? नाही. त्याला गाडी उचलली होती पोलिसांनी. अरे देवा. हा. आता एक काम कर, त्या चाळीतल्या सोसायटीच्या बोर्डावर ना निबंध लिही. गप्पा बसायला काय घेशील? ए मोहन, अरे किती फाईन भरला? सांगतो नंतर सांगतो. हा. चला ना. साहेब तुम्ही काय झालं? अरे हे बरं करूनच्या सरूवर आम्हालाच विचारताय. याला म्हणतात चोराच्या उलट्या बॉम्बा. हं? गाडी इथं कशी आली? अरे काय विचारतोय मी? गाडी इथं कशी आली
काल नो पार्किंग बंद गाडी मी उचलली होती ना, मग इथं कशी आली? साहेब आम्हाला नाही माहिती गाडी कशी आली ते. हा मग आम्हाला माहितीये. एक मिनिट साहेब, नेमकं मॅटर काय आहे? अहो या साहेबांनी गाडी चोरून आणली. अयो नुसताच दूर करतोय. हा पण साहेब मी काही केलं नाहीये. हे असंच असतं, चोरी करून प्रत्येक चोर असंच उत्तर देतो. अहो साहेब आमचे हे चोर नाहीत, त्यांच्या चेहऱ्याकडे बघा ना, चोरातला च तरी दिसतोय का? साहेब मी खरंच काही नाही केलेलं. अहो मग केलं कोणी? ही गाडी कोणी घेऊन आला इकडं? मी आणली गाडी. बघितलं, भानूने स्वतःच्या मालकाला वाचवण्यासाठी सगळं स्वतःवर घेतलं. मला ना अशीच बायको हवी आहे. बसतोच तुम्ही हे करणं शक्य नाही. नाही नाही, ही करू शकते. अहो चेटकीड आहे चेटकीड. आई काही काय बडबडतेस? ओ काकू, अहो कुठल्या जगात जगताय तुम्ही? जादूटोना करता म्हणून तुम्हाला आत टाकी ना मी. हा टाका टाका आत टाका. ओ मला कशाला, मी काय केलंय? गप्पा बशील जरा. साहेब आमच्या यांनी काही नाही केलं, मी आणली गाडी. काय मोहण्याचं नशीब आहे, त्याला वाचवण्यासाठी 2-2 बायका. आय 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 आय, बघितलं का किती नशिबवान आहात तुम्ही. अहो तुम्हाला वाचवण्यासाठी ही माऊली तुमचा आळ स्वतःवर घेते. नशिबवान आहात हो तुम्ही, नशिबवान आहात. अशी बायको प्रत्येकाला नसती भेटत. ओ बहिणी, कधीतरी आमच्या घरी येऊन आमच्या बायकोला बी समजावा. त्यापेक्षा एक दिवस तुम्हीच दादांच्या घरी येऊन राहा, स्वतःच्या बायकोला देवारात ठेवून पूजाल तुम्ही. नाही म्हणजे आमच्या शोभा वहिनी आहेत अशा देवारात ठेवून पूजा करण्यासारख्या, हो की नाही बाबू? बाबू नाही खरं आहे. आणि हे बघा, वहिनींमुळं तुम्हाला चढाव मी सोडतोय, पण ते टोईंगचे 300 रुपये आणि गाडी चोरण्याचे 700, असे एकूण 1000 रुपयाची पावती पाडायची आणि गाडी घेऊन जायची. 1000 रुपये? काय 1000 रुपये घेण्याच्या भानगडीत पडू नको. कळलं? चहा पाणी द्या, पटवून टाकायचं. एवढं धागे मोठी मोठी काम होतं त्याची. साहेब मी काय म्हणतो, आमच्या घरी चला ना. कशाला? चहा पाणी घेऊया. ऑन ड्युटी पोलिसाला लाच देत आहे. आता गप गुमान पावती पाडायची, गाडी सोडायची, नाही तर तुम्हाला पोलीस स्टेशनातच टाकतो. ए बघता काय, चला घ्या गाडी ताब्यात घ्या. ए बाजूला, जरा बाजूला. ए बघ जरा बाजूला. तर बघितलं काय झालं? काय गरज होती नो पार्किंग मध्ये गाडी पार्क करायची? आणि 1000 रुपये दंड कोण भरणार? मी 1 रुपया सुद्धा देणार नाही. गाडी तशीच उभी राहिली तरी चालेल.